सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगार आणि स्वावलंबनाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रथमच खाजगी स्वरूपातील तांत्रिक शिक्षण संस्था यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आली आहे। उच्च दर्जाचे आणि अद्ययावत तांत्रिक मनुष्यबळ तयार करण्याचे ध्येय समोर ठेवून या संस्थेमध्ये विविध व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत। करिअर तज्ज्ञ आणि यूथ गाईड यांच्या मते योग्य वयात तांत्रिक शिक्षण घेतल्यास तरुण अधिक कुशल बनतो आणि त्याला रोजगार तसेच व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात। सरकारी क्षेत्रासोबतच खाजगी क्षेत्रातही प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे। विशेषतः विविध खाजगी कंपन्यांमध्ये सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षित तरुणांची गरज भासत आहे। तसेच कन्स्ट्रक्शन क्षेत्रात प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फॅब्रिकेटर आणि एसी टेक्निशियन यांना मोठी मागणी आहे। हीच गरज ओळखून YTI मध्ये या सर्व क्षेत्रातील आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे। विशेष म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील यासाठी प्रशिक्षणादरम्यान स्टार्टअप आणि उद्योजकतेबाबत मार्गदर्शन देखील केले जाणार असल्याची माहिती यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे TTO प्रवीण सावंत यांनी दिली। नमस्कार, मी प्रवीण सावंत। आज मी तुमच्यासमोर आपल्या इन्स्टिट्यूटची थोडक्यात माहिती देण्यासाठी इथे उभा आहे। आपल्या इन्स्टिट्यूटला सुरू होऊन जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत आली। या इन्स्टिट्यूटमध्ये आपण काही टेक्निकल कोर्सेस रन करतो आहे। त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर, AC रेफ्रिजरेशन, वेल्डर अँड फॅब्रिकेशन असे काही कोर्सेस आहेत की जे 6 महिन्यामध्ये आपण कव्हर करतो। 4 महिन्यामध्ये काळाची गरज ओळखून वेळेचा अभाव ज्या विद्यार्थ्यांना आहे पण टेक्निकल एज्युकेशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 4 महिन्याचे कोर्सेस म्हणजेच इलेक्ट्रो प्लंबर, इलेक्ट्रो वेल्डर आणि सोलर इलेक्ट्रिशियन अँड फॅब्रिकेशन असे कोर्सेस आपण घेतो आहे। त्यानंतर 2 महिन्यामध्ये मोबाईल रिपेरिंग, कॉम्प्युटर रिपेरिंग असे कोर्सेस आहेत। त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला जर CCTVमध्ये नॉलेज हवं असेल तर CCTV इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स हा सुद्धा 2 महिन्यामध्ये कोर्स आपण रन करतो। या सगळ्या कोर्सेसला मुली वयाची आणि शिक्षणाची न ठेवता त्या ॲडमिशन घेऊ शकतात। कुठल्याही वयोगटातल्या मुलांना आपण या कोर्सेसमध्ये ॲडमिशन देतो। ॲडमिशन राऊंड हे वर्षातनं 4 वेळा होतात। दर 3 महिन्याने आपण नवीन बॅचेस या कोर्सेससाठी सुरू करतो। तसेच या जूनपासून आपण मुलींसाठी ब्युटिशियन आणि शिवणकाम असे 2 स्पेशलाइज कोर्सेससुद्धा सुरू करत आहोत। या कोर्सेसला ॲडमिशन घेतल्यानंतर मुले वेगवेगळ्या प्रकारचं तांत्रिक एज्युकेशन घेत आहेत, जसे की इलेक्ट्रिशियनमध्ये सगळ्या प्रकारचं वायरिंग मुलांना करता येणार आहे। कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल, रेसिडेन्शियल वायरिंग असेल त्या मुलांना करता येणार आहे। तसेच घरगुती अप्लायन्सेस म्हणजे अगदी हेअर ड्रायरपासून घरघंटीपर्यंत आपण या विद्यार्थ्यांना कसे रिपेअर करायचे, त्याचं रिपेअरिंग मेकॅनिझम काय आहे याची माहिती आपण या कोर्सेसमध्ये देतो आहे। त्यानंतर मोटर वाइंडिंग, घरातल्या मोटर म्हणजे पाण्यातल्या मोटर, पाण्याबाहेरच्या मोटर याचं वाइंडिंग कसं करायचं याचंसुद्धा नॉलेज आपण या कोर्सच्या अंडर 6 महिन्याच्या अंडर देतो आहे। जसा इलेक्ट्रिशियन कोर्स डिटेलमध्ये आहे तसंच प्लंबिंग म्हणजे सगळ्या प्रकारचं प्लंबिंग असेल, त्यानंतर इंडस्ट्रियल असेल, कमर्शियल असेल, घरगुती प्लंबिंग असेल, ड्रेनेज व्यवस्थापन असेल, या सगळ्याचे प्लंबिंग रिलेटेड नॉलेज 6 महिन्यामध्ये मुलांना आपण या कोर्समध्ये देतो आहे। तसंच वेल्डिंग फॅब्रिकेशनमध्ये वेल्डिंग करणे, फॅब्रिकेशन करणे, त्यानंतर AC रेफ्रिजरेशनमध्ये स्प्लिट AC असेल, त्यानंतर विंडो AC असेल, फ्रीज असतील किंवा डीप फ्रीजर असतील याचं रिपेरिंग, इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स या सगळ्याचं नॉलेज आपल्याला या इन्स्टिट्यूटमार्फत तुम्हाला देण्यात येणार आहे। अर्थात हे सगळे कोर्सेस रन करत असताना मुलांना सकाळी 8:30 पासून 12:30पर्यंत वेळ ठेवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मुलं सकाळच्या सेशनमध्ये शिकू शकतात आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये कामही करू शकतात। म्हणजे शिका आणि कमवा किंवा कमवत असताना शिकू शकतात, कारण आपण इथे वयाची आणि शिक्षणाची अट ठेवलेली नाही आहे। त्यामुळे जी मुलं सध्या कमी प्रमाणात कमवत आहेत, ज्यांना आपलं अर्निंग वाढवायचं आहे असे विद्यार्थी इथे ॲडमिशन घेऊ शकतात। तसंच या इन्स्टिट्यूटमध्ये नुसतं टेक्निकल ट्रेनिंग आपण देत नाही आहे, तर फायनान्शियल ट्रेनिंगसुद्धा देण्याचा प्रयत्न करतो आहे। म्हणजे हे कोर्सेस केल्यानंतर जसं मुलं कमवायला शिकत आहेत तसंच हे कमवलेलं कसं त्याचं नियोजन करायचं, त्याचं सेव्हिंग कशी करायची, SIP म्हणजे काय, SWP म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, लॉंग टर्म शेअर इन्व्हेस्टमेंट कशी करायची, पेन्शन कशी तयार करायची या संबंधी नॉलेज आपण या विद्यार्थ्यांना देतोय। अर्थात हे नॉलेज
हे मुलांना आपल्या पायावर उभं राहत असताना नक्कीच मदत करेल या टाईपने आपण त्यांना देतोय. तसेच हे विद्यार्थी हे ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर एकतर व्यवसाय करतील किंवा नोकरी करतील. तर व्यवसाय करणार असतील तर त्यासंबंधी लोगो कसा बनवायचा, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट कशी करायची, व्हिजिटिंग कार्ड कसं बनवायचं, त्यानंतर बिल बुक कसं बनवायचं किंवा बिलाचा फॉर्मॅट कसा ठेवायचा, या सगळ्याची आयडिया आपण या मुलांना या कोर्सच्या अंडरच देतो. एकंदरीत हे सगळे कोर्सेस आपल्याला कंप्लीट कोर्सेस करण्यामागे आमचा प्रयत्न असणार आहे आणि हा कोर्स केल्यानंतर मुलांनी आपल्या पायावर नक्की उभं राहता येईल याची हमी जर त्या विद्यार्थ्यांना आम्ही तशी ॲडच करतो आहे की ज्याला शिकायची इच्छा आहे आणि ज्याला शिकायची इच्छाशक्ती आहे, आवड आहे, अशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ॲडमिशन घ्यावे, जेणेकरून त्यांना या आवडीचं रूपांतर आपल्या करिअरमध्ये करता येईल. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.